मलकापूर तालुक्यातील काटी गावात मध्यरात्री दरोडेखोरांचा थरार. पहाटे 2:30 वाजता 3 घरांना दरोडेखोरांनी लक्ष्य केले. 2 घरांत चोरी केली आणि प्रतिकार करणाऱ्या ग्रामस्थावर चाकूने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात रायसिंग सीताराम सोळंके यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. नेमके किती दरोडेखोर होते, त्यांनी कोणत्या घरांना लक्ष्य केले आणि पोलिसांच्या हाती आरोपींचा काही सुगावा लागला का? पाहूया काटी गावातील या थरारक घटनेची संपूर्ण बातमी फक्त हॅलो मलकापूर सोबत. काय नाव आहे तुमचं? बाळू हरचंद भोंगे. काय झालं तुमच्या घरात? हे रात्री आले येताना माहिती नाही, झोपेलो होतो. तर ते येऊन मागचा दरवाजा खोलला, पुढचा खोलला आणि अंदर त्यानं ते कपाट फोडलं. 2 पेट्या लोखंडी ते फेकल्या, त्यातले कागदपत्र काढले वगैरे. ते मेडिकल होतं, ते मेडिकल नेऊन बाहेर फेकलं. सोन्याचे फुलं गेले चोरी. जोड होता एक सोन्याचा फुलाचा कानातला. नेमकं ह्या तुमच्या गावामध्ये किती लोकांच्या घरी चोरी झाली इथं 4 ठिकाणी झाले. आणि अजून काय घटना घडली? एक माणूस होता, तर त्यानं पकडला होता चोराले. तर त्यानं कल्ला केला, चोर आले त्यानं पकडलं. तर दुसरा आला आणि त्याला चाकू मारला. चाकू मारून किती लोक होते, काही माहीत पडलं काय चोरी करणारे? ते माहीत नाही पडले, पण 4 जण असे. तो माणूस म्हणे 4 जण आहे म्हणे, 4 जण होते म्हणे. ते चालता आता 4 जण दिसलेले. तो होता वाड्यात झोपेल, तर तोंडाला बांधून रुमाला हे घेऊन चालले होते. तर रस्त्यानं कुत्रे भुकत होते. त्यानं उठून पाहिलं तर त्यानं काळी फेकून मारली. एकाले कोण आहे तो बोलला नाही, त्यानं काळी फेकून मारली. तर मग स्वतः जोय गेला आणि त्याला पकडलं. पकडताना तो मागचा आला आणि त्यानं डायरेक्ट वार केले. तर त्याचा आवाज बंद झाला, चोराले म्हणून. मग शेजारचे ते कोणी काही उठलं नाही लवकर. 2 ते 2:30 वाजताची घटना आहे. 2:20 वाजता रात्री. रायसिंग सीताराम सोळंके ह्या व्यक्तीला चाकू मारला. हा, रायसिंग सीताराम सोळंके. आणि ज्या चोऱ्या झाल्या त्या कोणाकोणाच्या घरी झाल्या? एक माझ्या घरी झाली, बाळू हरचंद भोंगे. हां एक रायसिंग सीताराम सोळंके. नाही, त्याला मारलं झाले, हां त्याच्या चोरी नाही झाली. हां एक संजय रामभाऊ हिवाळे. हां मानसिंग गणेश राठोड. गणेश